नमस्कार. कधी तुम्हाला असं वाटतं का की आयुष्यात सर्व काही मिळवूनही काहीतरी कमी आहे? मनात श्रद्धा आहे पण दिशा नाही, प्रयत्न आहेत पण परिणाम नाहीत. मग लक्षात ठेवा, जेव्हा आयुष्यात गोंधळ वाढतो, जेव्हा आपल्याला कुठलाच रस्ता सापडत नाही, तेव्हा धनु राशीसाठी इष्टदेवाची आराधना करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आपले इष्टदेवच या सर्व संकटातून आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतात. आज आपण जाणून घेणार आहोत, धनु राशीचा खरा इष्टदेव कोण आहे, त्या देवाची आराधना कशी करावी आणि त्या उपासनेमुळे जीवनात कोणते दिव्य बदल घडतात. धनु रास ही केवळ आग तत्वाची नव्हे, तर धर्म, अध्यात्म आणि ज्ञानाची रास आहे. ही रास जिथे जाते तिथे प्रकाश पसरवते. पण त्यामागचं रहस्य म्हणजे त्यांचा इष्टदेव श्री विष्णू. धनु राशीचा स्वभाव आणि ग्रह स्वामी गुरु. धनु राशीचा स्वामी आहे गुरु बृहस्पती. गुरु म्हणजे ज्ञान, श्रद्धा, सत्य आणि धर्माचा मार्ग दाखवणारा ग्रह. धनु राशीचे लोक नैसर्गिक तत्वज्ञान प्रेमी असतात. ते प्रश्न विचारतात, सत्य शोधतात आणि नेहमी का या शब्दाने आयुष्य समजून घेण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, जर कोणत्याही ठिकाणी अन्याय होत असेल तर धनु राशीचा माणूस शांत बसत नाही. तो बोलतो, लढतो आणि न्यायासाठी उभा राहतो. त्यांची एक खास ओळख म्हणजे विश्वास. ते कोणावर प्रेम करतात तर पूर्ण मनाने, आणि एकदा दुखावले गेले तर पुन्हा मागे वळून पाहत नाही. धनु राशीचा इष्टदेव कोण? धनु राशीचा इष्टदेव आहे भगवान श्री विष्णू. विष्णू म्हणजे संरक्षक, जो सृष्टीचा समतोल राखतो, जो भक्ताच्या आयुष्यात स्थैर्य आणतो. धनु राशीचा प्रवास असतो अशांततेतून स्थैर्याकडे, प्रश्नांतून श्रद्धेकडे, आणि या प्रवासात श्री विष्णू हे मार्गदर्शक ठरतात. श्री विष्णूंच्या आराधनेमुळे धनु राशीच्या व्यक्तींच्या जीवनात 3 मोठे परिवर्तन दिसतात. मनातील संभ्रम नाहीसा होतो, आर्थिक स्थैर्य वाढतं, आध्यात्मिक मार्गावर प्रकाश मिळतो. इष्टदेवाची आराधना कशी करावी? प्रत्येक गुरुवारी उपवास ठेवावा. सकाळी लवकर उठून स्नान करून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 108 वेळा म्हणावा. पिवळ्या फुलांनी व श्री विष्णूंच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावावा. विष्णू सहस्रनामाचा पाठ केल्यास धनु राशीचं भाग्य सक्रिय होतं. उदाहरणार्थ, अनेक धनु राशीचे भक्त सांगतात की जेव्हा त्यांनी गुरुवारचा नियम पाळला आणि विष्णू सहस्रनामाचा पाठ सुरू केला, तेव्हा करिअर, आर्थिक प्रगती आणि मानसिक शांतता या तिन्ही गोष्टीत बदल दिसला. आराधनेचे परिणाम: मनातील गोंधळ शांत होतो. श्री विष्णूंचा पहिला आशीर्वाद म्हणजे मनशांती. धनु राशीचे लोक नेहमी विचार करतात, मी योग्य करतोय का, हा मार्ग बरोबर आहे का, ही शंका त्यांना थकवते. पण जेव्हा ते रोज ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणतात, तेव्हा मनातील विचारांचा गोंधळ शांत होऊ लागतो. मन स्थिर होतं आणि आत्मविश्वास पुन्हा जागा होतो. हे फक्त अध्यात्म नाही, ही एक मानसिक उपचाराची शक्ती आहे. विष्णूची उपासना म्हणजे मनाला स्थैर्य देणारी ऊर्जा. जीवनात स्थैर्य आणि समृद्धी येते. धनु राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे, आणि गुरु म्हणजे विस्तार, प्रगती आणि ज्ञान. जेव्हा धनु राशीचा व्यक्ती श्री विष्णूंच्या उपासनेत रमतो, तेव्हा त्या उपासनेमुळे गुरु ग्रहाचा प्रभाव वाढतो. त्याचा परिणाम म्हणजे आर्थिक स्थैर्य, करिअरमध्ये उन्नती आणि विचारशक्तीत सकारात्मकता. अनेक धनु राशीच्या लोकांनी सांगितलं आहे की विष्णू उपासना सुरू केल्यावर अनपेक्षित संधी मिळाल्या. कधी व्यवसाय वाढला, कधी परदेशात जाण्याची संधी मिळाली, तर कधी नातेसंबंधात गोडवा परत आला. हे सगळं घडतं कारण विष्णू म्हणजे संतुलन. ते व्यक्तीच्या आयुष्यातील विसंगती दूर करून समतोल निर्माण करतात. संकट काळात अदृश्य रक्षण मिळतं. असं म्हटलं जातं, विष्णू कधीच आपल्या भक्ताला एकटं सोडत नाही. जेव्हा धनु राशीचा माणूस अडचणीत असतो, तेव्हा त्याला एखादा अनोळखी मदतनीस भेटतो, एखादं संधीचं दार उघडतं, किंवा संकट अचानक टळतं. ही योगायोग नसतात, हा श्री विष्णूंच्या संरक्षणाचा आशीर्वाद असतो. त्यामुळे धनु राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात संकट येतात, पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग नेहमी मिळतो. आणि हाच त्यांचा दैवी बलस्थान आहे. हेच ते क्षण असतात जेव्हा व्यक्ती म्हणते, आता मला स्वतःवर आणि परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे. ज्योतिषदृष्ट्या अर्थ:
गुरु हा ग्रह जेव्हा बलवान होतो तेव्हा भाग्योदयाची सुरुवात होते. जर धनु राशीच्या कुंडलीत गुरु दुर्बल असेल तर व्यक्तीला अपयश, संभ्रम किंवा विश्वासभंगाचा अनुभव येतो. अशावेळी विष्णू उपासना आणि पिवळ्या वस्त्राचा वापर हा सर्वोत्तम उपाय ठरतो. गुरुवारच्या दिवशी गरिबांना अन्नदान, पिवळी वस्त्र किंवा हरभऱ्याचं दान हेही शुभ फल देतं. प्रेम आणि नातेसंबंधांवर परिणाम. धनु राशीच्या व्यक्ती जेव्हा विष्णू उपासक बनतात तेव्हा त्यांचा अहंकार कमी होतो आणि समज वाढते. उदाहरणार्थ, एका धनु राशीच्या व्यक्तीने सांगितलं, पूर्वी मी प्रत्येक गोष्टीत बरोबर असल्याचं समजत होतो, पण विष्णू सहस्रनाम वाचायला लागल्यावर माझ्या विचारांत नम्रता आली. हा बदल म्हणजे खरा आध्यात्मिक विकास. धनु राशीचा भाग्योदय कधी होतो? जेव्हा गुरु आपल्या स्वराशीत म्हणजेच मीन किंवा धनु राशीत प्रवेश करतो तेव्हा या राशीच्या व्यक्तींसाठी भाग्य दरवाजा उघडतो. त्या काळात सुरू केलेले नवे उपक्रम, व्यवसाय, करिअर दिशा हे सर्व अत्यंत यशस्वी ठरतात. म्हणून जर तुमचा जन्म धनु राशीत झाला असेल तर तुमचं सोनं बनवणारा काळ गुरुच्या आशीर्वादानं नक्की येतो. आध्यात्मिक रहस्य आणि अंतर्मनातील देव. धनु राशीच्या लोकांसाठी इष्टदेव म्हणजे बाहेरच्या देवतेइतकाच अंतर्मनातील विश्वास. ते स्वतःमध्ये एक विष्णू शोधतात जो मनातील भय शांत करतो, जो जग पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. एकदा त्यांनी तो विश्वास मिळवला की त्यांचं आयुष्य धर्म आणि आनंदाचा संगम होतं. धनु राशीचे तुम्ही असाल तर लक्षात ठेवा, तुम्ही विश्वाचे मार्गदर्शक आहात. तुमचं हृदय विशाल आहे पण दिशा आवश्यक आहे. ती दिशा तुम्हाला मिळेल जेव्हा तुम्ही तुमच्या इष्टदेवावर विश्वास ठेवाल. श्री विष्णू म्हणतात, जे माझ्यावर श्रद्धा ठेवतात त्यांना मी कधीच एकटे सोडत नाही. म्हणून भक्तांनो, प्रत्येक गुरुवारी एक दिवा लावा, एक मंत्र म्हणा आणि आपल्या जीवनात त्या दिव्य प्रकाशाला आमंत्रण द्या. जर तुम्हीही धनु राशीचे असाल तर आजपासून भगवान विष्णूचं नाव घ्या. त्यांच्या भक्ती आणि शक्तीने तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे. पैसा, प्रेम, यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर लक्षात ठेवा, श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. जर तुम्हाला आजचं ज्ञान आणि विष्णूचं रहस्य आवडलं असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.